पाटील एक धाव धावपलकावरती आहे. मानकिवली संघ आपण पाहतोय बदलापूर वरून प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय आणि आज या मैदानावरती काहीतरी मिळवायचंय या उद्देशाने तो मैदानावरती उतरलाय श्री गणेश मानकिवली संघ. गोलंदाजी ट्रॅकवरती राज कडगे. इथे आपण पाहतोय योगेश पाटील पहिला बॉल बॅट वरती लागला एक धाव अर्जित होईल. बॅट आणि पॅड तुम्हाला पाहायला मिळालं दोघांवरती बॉल लागला एका धावेने पुढे जाईल 2 धावा धावपल. दोन धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय कमालीचा पिकअप शॉट आहे. अप्रतिम फटका लेंथला खूप लवकर पिक केलं लेंथ पुढ्यात होती आणि बॉलला मात्र पाठवलंय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या पुस्तकातील पुढचा बॉल लेंथ पुढे यावेळेस हवेमध्ये बॉल आहे क्षेत्ररक्षक दूरवरती असतील आणि बॉल जाईल खूप दूरवरती. आपण पाहतोय बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट किंग ट्रॉफी सिक्सर हा पॉली होता आणि त्याला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आउट ऑफ द पार्क. वन मोर सिक्सर. चांगली सुरुवात इथे केली पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली होती राज कडगे यांनी. त्यानंतर मात्र शेवटच्या 3 बॉलवरती षटकार चौकार षटकार आपण पाहिलेत आणि देवेंद्र मिनमिने आपण पाहतोय उत्सर्गर गाव एंड राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. यावेळेस डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत परंतु बॉल पर्यंत पोहोचतील लाजवाब क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालंय परंतु तत्पूर्वी 3 धावा इथे पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब पाहायला मिळाली आहे आणि ही गोष्ट खूप गरजेची. एका धावेचं रूपांतर तुम्ही 2 धावेंमध्ये करा 2 धावेंचं रूपांतर आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी अमोल पाटील लय पकडली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने सोनारपाडा संघाने. विकेट इथे शोधावे लागतील. पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता हवेमध्ये क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत आणि त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय झेल टिपलाय नरेंद्र माळी यांनी आणि मिळतीये खूप महत्वाची सफलता. नाव अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. सेकंड ब्लो फॉर टीम सोनारपाडा.
अमोल पाटील यांची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय क्रमांक 4 वरती रितेश महात्रे मैदानावरती दाखल झालेत. दोन कमालीचे झेल आणि इथे आणखी एक सफलता मिळतीये श्री गणेश मानकेलू संघाला. फलंदाज बाद. इथे आणखी एक बॉल डॉट आलाय. नवीन फलंदाज आर्यन ठाकूर मैदानावरती पोहोचलेत. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल कमालीचा फटका आहे. आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलाय त्या बॉलला. आपण पाहतोय अगदी डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार आलाय आर्यन ठाकूर यांच्या बॅट मधून आणि चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहे 27. धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती. हेमंत मराठे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 33. पुढचा बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. कन्व्हेन्शन स्ट्रोक नव्हता. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती.
35 धावा धावपलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा. इथे बॅट स्विंग तर खूप वेगात झालं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुनरागमन केलंय इथे गोलंदाज आपण पाहतोय हेमंत मराडे यांनी. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर 2 बॉलवरती 2 दुहेरी धावा आल्या. डॉट बॉल त्यानंतर आपण पाहतोय त्या ठिकाणी हेमंत मराडे यांच्या माध्यमातून आलेला आपण पाहिलाय. 35 धावा धावपलकावरती आहेत. ऑन साइडला इथे आपण पाहतोय फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट आहे. इथे आपण पाहतो स्लॉट मध्ये हा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आपण पाहतोय जास्ती दूर जाणार नाहीये. घरपोच सेवा दिली आहे क्षेत्ररक्षकाला आणि आली आहे आणखी एक विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. 8 बॉल मध्ये 12 धावा इथे बनवल्या. योगेश पाटील बाद झालेत आणि या स्पर्धेमध्ये रोशन सर आतापर्यंत 13 चौकार आणि 13 षटकार लागलेले आपण पाहिलेत. 13 चौकार 13 षटकार आतापर्यंत आलेत. या स्पर्धेमध्ये एकूण धावपलकावरती धावा आहेत 35 आणि मैदानावरती पाणी आपण पाहतोय. पाठवायचं विनंती आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. किंग्स ड्रिंक ब्रेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 35. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रशांत भोईर दाखल झालेत. इथे आपण पाहतोय इम्पॅक्ट कुठे हे पंच सांगतात. इम्पॅक्ट स्टंप लाईनच्या बाहेर आहे. लेग बाईकच्या माध्यमातून इथे धाव येईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती. 36.
36 धावा धावपलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. प्रशांत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिली धाव लेग बाईकची आली आहे. अमर ठाकूर आपण पाहतोय, चांगला बॉल आणि ही खासियत आहे प्रशांत भोईर यांची. व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे. 2 धावांचा प्रयत्न इथे वेगाने फेकी आली आहे. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. 2 धावा इथे पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब अप्रतिम रनिंग पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा आहेत 38. प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. अमर ठाकूर आणि आर्यन ठाकूर ही जोडी आता मैदानावरती आहे. 4 विकेट गमावल्यात. चांगली खेळी आपण पाहिली अमोल पाटील यांची. योगेश पाटील यांनी देखील चांगली खेळी खेळली, परंतु दोघे बाद झालेत. 12 धावा बनवल्या 8 बॉलमध्ये. योगेश पाटील यांनी आणि अमोल पाटील यांची 17 धाव्यांची इम्पॅक्टफुल खेळी आपण अगोदर पाहिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत भोईर. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलर लेनचा बॉल अँगल न आला आणि फलंदाजाला चकवा दिला या बॉल. लेग बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक एकेरी धाव मिळेल. मी सांगितलं ना, प्रशांत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आले आणि त्यांच्याकडे गोलंदाजीमध्ये निरनिराळे चेंडू टाकण्याची क्षमता आहे. विविधता त्यांच्याकडे आहे आणि त्या विविधतेचा प्रत्यय इथे आपल्याला मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत भोईर यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक बॉल डॉट आलाय. प्ले अँड मिस. दोनही बॅटर एकाच एंडला. फलंदाज इथे धावबाद होतील. विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. भोईर. राईट आर्म राउंड द विकेट. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. वन मोर विकेट, वन मोर ब्लो. आपण पाहतो या ठिकाणी टीम सोनारपाडा संघाला.
भुसरघर गावचे ज्येष्ठ नागरिक आणि व्हीसीसी संघाचे कोच आपण पाहतोय आदरणीय रामचंद्रजी संते साहेब यांचं इथे आगमन झालंय आणि पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपलं आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून या ठिकाणी रामचंद्रजी संते साहेबांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। हेमंत मराडे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलेत, पहिल्या बॉल वरती सफलता इथे अर्जित करतायत। आणखी एक धक्का लागलाय सोनारपाडा संघाला, तर पार्टनरशिप बिल्ड झाली नाहीये। सुरुवातीला आपण पाहिलं अमोल पाटील यांनी खूप चांगली फलंदाजी केली, पहिली विकेट गेल्यावरती वन डाऊनला ते आले होते आणि तदनंतर पार्टनरशिप बिल्ड झाली नाहीये। अमोल पाटील यांना काही काळ मैदानावरती थांबणं गरजेचं होतं, परंतु त्यांची विकेट आली आणि नंतर एका मागून एक विकेट इथे सोनारपाडा संघाने गमावल्यात। तुम्ही 5 ओव्हरची मॅच खेळा, 10 ओव्हरची खेळा, 20 ओव्हरची खेळा, 50 षटकांची खेळा, परंतु एकदा पार्टनरशिप बिल्ड झाली नाही की मग संघ कॉलॅप्सच्या दिशेने जातो आणि इथे कॉलॅप्स होताना पाहायला मिळते थोडीशी इनिंग। हेमंत मराडे यावेळेस आपण पाहतोय पॉइंट रिजनला कमालीचा फटका आहे, आपण पाहतोय क्षेत्ररक्षक धावतायत, पाठलाग करतायत, बॉलला रोखलंय आणि आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं। तत्पूर्वी 3 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील आणि 3 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 44 धावा धावफलकावरती, 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 44 धावा धावफलकावरती आहेत। हेमंत मराडे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये कमालीचा फटका आपण पाहिला। ज्यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 45 धावा धावफलकावरती आहेत। हाईट फॅक्टर चेक केला जाईल, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय। टीव्ही अंपायर विल चेक अँड वी विल बॅक सून, नाव डिसिजन इज पेंडिंग। इट्स फेअर डिलिव्हरी। पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत, 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 45 धावा धावफलकावरती। ओ बॅट स्विंग तर खूप वेगात झाला, असं वाटलं बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला असता तर बॉल लोडामध्ये गेला असता, परंतु इथे फलंदाज धावबाद झालेत। लेंथ वरती हा बॉल पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉल ने घेतली, हिटिंग ऑफ द डेक बॉल पाहायला मिळतोय आणि अंतिम षटकामध्ये खूप चांगला हा उपयुक्त चेंडू पाहायला मिळाला हेमंत मराडे यांचा डॉट बॉल। रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत, प्रथम ठाकूर मैदानावरती दाखल झालेत। पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। कमी गतीने हा बॉल टाकला, इथे आपण पाहतोय लेंथ आणि गतीला पीक केलंय, बॉलला पाठवलंय खूप दूरवरती। हेमंत मराडे यांचा स्लोअर वन फलंदाजाने परखला आणि बॉलला अगदी पंख लावण्याचं काम केलं फलंदाजाने। स्लॉट मध्ये हा बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय, आउट ऑफ द पार्क, किंग ट्रॉफी सिक्सर। थँक यू।
इथे देखील आपण पाहतोय लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झेल तर ड्रॉप झालाय आणि बॉल पंचांचा निर्णय येणं अद्यापही शेष आहे. निर्णय येणं शेष आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. बाउंड्री चेक केली जाईल. चेक केलं जाईल शेवटच्या बॉलवरती षटकार आहे की चौकार. पंच निर्णय देतील. पंच वेट. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईल तत्पूर्वी आपण टॉस कडे जातोय. हॅलो 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 माईक चेक. हॅलो शेवटच्या बॉलवरती चौकार आहे. मोठी देसाई आणि दहिसर संघाचे संघनायक विनंती आपण टॉस साठी यायचे. मोठी देसाई आणि दहिसर संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. नीता स्मृती आई गावदेवी दहिसर. तर आपण पाहतोय व्हीसीसी संघाचे कोच आदरणीय रामचंद्रजी संते साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. विनंती सर या आपण टॉस साठी. हेड असा कॉल आहे आणि हेड ॲज इट इज आहे. मोठी देसाई संघाने टॉस जिंकलाय. धन्यवाद संत साहेब, आपण या ठिकाणी जोडले गेलात आमच्यासोबत. आपल्या मनापासून आभार आणि साहेबांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. कॅप्टन या मोठी देसाई. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण का करायचंय? आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस करण्याचा प्रयत्न करू. एकूणच या स्पर्धेसाठी किती उत्कंठ असते खेळण्यासाठी? विशाल म्हात्रेची स्पर्धा डिसिप्लिन स्पर्धा असते आणि खेळण्यासाठी किती उत्कंठा तुमच्या मनामध्ये असते? उत्कंठा तर दरवर्षी तो वेगवेगळा काहीतरी घेऊन येतो आणि गेल्या वर्षी रनर अप होतो आणि यावर्षी चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू. खरं तर गेल्या वर्षी थोडक्यात ठोकलेत, परंतु यावर्षी चॅम्पियन बनायचंय या इराद्याने मैदानावरती उतरतीये मोठी देसाई. आपल्यासोबत आपण पाहतोय दहिसर संघाचे देखील संघनायक आहेत नीता स्मृती, गावदेवी क्रिकेट संघ दहिसर. तर टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? तसं काय नाही, आम्ही फिल्डिंग बॅटिंग दोन्हींना ग्रेस तेवढंच देतोय. आम्हाला आता बॅटिंग आली, चांगल्या धावा उभारण्याचा प्रयत्न करू. म्हणजे टॉस हा आपल्या हातामध्ये नाहीये, बरोबर? फ्लिप्स द कॉइन. छापा पडणारे काटा पडणारे हातामध्ये नाहीये. बॅटिंग आली तिचीही तयारी आहे आणि क्षेत्ररक्षणाला तिची पण तयारी आहे. चांगली गोष्ट आहे. एकूणच संपूर्ण स्पर्धेबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नक्कीच विशालचं आयोजन किंग ट्रॉफीचं प्रत्येक वर्षी चांगलं असतं आणि नवीन आणि मैदान पण खूप चांगलं आहे. खेळायला आम्हाला नक्कीच एन्जॉय करायला मजा येईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून देखील असतील. आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. या ठिकाणी आपण पाहतोय मोठी देसाई संघानं टॉस जिंकला. मोठी देसाई या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. या न्यूज सह टॉस बॉक्स मधून ही न्यूज आहे आणि या न्यूज सह तुम्हाला जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा किंग ट्रॉफी 2024-25 आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्यापर्यंत आवाज येईल याच विभागातला डोंबिवली खारिवलीचा तंत्रशुद्ध समालोचक आदरणीय रोशनजी संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपण पाहू शकाल
सोनारपाडा गावचे युवा उद्योजक समाजसेवक धीरज म्हात्रे साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. किंग्स ट्रॉफी 2024 दहिसर आणि मोठी देसाई दोन्ही संघांना विनंती असेल आपण या आपला फोटोशूट देखील केला जाईल. ही खूप चांगली संकल्पना आहे विशाल दादा म्हात्रे यांची. किंग्स ट्रॉफीमध्ये प्रत्येक वर्षी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. छप्पन्न धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 5 षटकांमध्ये श्री गणेश मानकिवली या टीमला अमरीश मराडे आणि पंकज भोले ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये प्रथम ठाकूर ऑन साइडला स्वीप केलाय इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार सुरुवात केली आहे. चौकार. पंकज भोले ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. प्रथम राईट मोर द विकेटने यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागते आणि गलीमध्ये शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती. उमेशजी सोनकर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बदलापूर गाव प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक देखील आहेत आणि ते देखील श्री गणेश मानकिवली या टीमला शुभेच्छा देत आहेत. खऱ्या अर्थाने मानकिवली संघ जो बदलापूर विभागातील संघ आहे आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा येत आहेत. राहुलजी चव्हाण यांचा हा संघ आहे. आमचे समालोचक मित्र आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट समालोचक समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 6. सुरुवात खूप चांगली केली आहे श्री गणेश मानकिवली या संघाने या मॅच मध्ये. त्यांच्या समोर एक नामवंत संघ आहे डोंबिवली विभागातील. फुल टॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. करण ठाकूर आहेत शॉर्ट कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. मानकिवली म्हटलं तर उदय दादा मराडे आणि त्यानंतर रमाकांत मराडे हे नेहमीच बिग सपोर्टर आहेत. गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते. येतो या डॉट बॉल. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. प्रथमने सुरुवात चांगली केली आहे या षटकाची. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या धावा आले 7. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. बनवायच्या धावा 56. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज श्री गणेश मानकिवली या टीमला. विनंती आहे दहिसर आणि मोठी देसाई दोन्ही संघांना की आपण या आपला फोटोशूट केला जाईल. आपली प्रथम ग्रँड एंट्री होईल आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यानंतर फोटोशूट केला जाईल. जय हनुमान मोठी देसाई आणि नीता स्मृती गावदेवी दहिसर या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. जय हनुमान मोठी देसाई या टीमने टॉस जिंकलाय. या पुढीलच्या मॅच मध्ये विद्यमान सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा 3रा सामना. अमर ठाकूर येत आहेत बाहुबली. 24 चेंडू आणि 48 धावा बनवायच्या आहेत. यश त्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड मास्टर ब्रेन योगेश पाटील आहेत.
24 चेंडू आणि 48 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. अमर ठाकूर पहिला चेंडू स्वीप करतायत. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल लॉंग लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पंकज भोले यांच्या बॅटमधून धावसंख्या 4 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 12. अमर ठाकूर राईट मोर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय डॉट बॉल. स्विच हिट दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे अमर ठाकूर यांचं. फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धाव फलकावरती. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. किंग्स ट्रॉफी. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ केला चेंडूला. डीप मध्ये फिल्डर आहेत अमोल पाटील. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार पंकज भोलेच्या बॅटमधून. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. डीप मध्ये होते प्रथमेश पालकरी आणि हा सोपा झेल सोडलाय. जीवनदान मिळते पंकज भोलेला. पंकज भोलेने 3 चौकार लगावलेत या इनिंग मध्ये. 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि त्याचा झेल सोडलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22. 22 धावा. 11.20 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटका मागे. श्री गणेश मानकिवली या संघाला. बदलापूर विभागातील एक नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहे. मानकिवली संघ निलेश मराडे यांच्या नेतृत्वाखाली. या विस्फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलाय. आर्यन ठाकूर यांनी फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का. अमरीश मराडे बॅक टू द पवेलियन.
मॅजिकल गोलंदाज आहे रिद्धेश पाटील. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. 18 चेंडू 34 धावांची गरज आहे श्री गणेश मानकिवली या टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज भोले, ज्याचा एक झेल सोडलाय प्रथमेश पालकर यांनी. बघूया किती फायदा घेतोय त्या जीवनदानाचा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे रिद्धेश पाटील, ज्याच्याकडे नक्कीच व्हेरिएशन आहे, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. तोच गोलंदाज आपण पाहू शकाल रिद्धेश पाटील येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन योगेश पाटील. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर आहे जज करतायत आणि झेल तर पकडला होता, परंतु त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय आणि फलंदाज देखील होईल बाद. यस, झेल होता चांगला, त्यानंतर स्वतः बॉडी बॅलन्स गमावला, सीमा रेषा झालाय हेच पाहिलं आपण आणि षटकार आलाय. पंकज भोलेने षटकार लगावलाय. निलेश कालेकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. रजनीकांत गायकवाड, दीपकजी शिंदे सपोर्ट करतायत श्री गणेश मानकिवली या टीमला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण पाहिला. इथे डॉट बॉल, धावसंख्या 28-28. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजून 28 धाव बनवायचे आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ग्रँड एंट्री आपण पाहू शकाल दहिसर या संघाची. फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाही, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मानकिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
12 चेंडू बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. एक बाद धावसंख्या आहे 35. विकेट टॉसला देखील भरपूर महत्व आहे, कारण की सामना बरोबरीमध्ये सुटला तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि जर विकेटची बरोबरी असली तर सामना टॉसवरती विजय दिला जाईल. 8 फलंदाज बाद झाले होते पहिल्या इनिंगमध्ये. ईश्वरी 11 RM गावदेवी सोनारपाडा या टीमचे, आणि आतापर्यंत एकच फलंदाज गमावलाय श्री गणेश मानकिवली या टीमने. राहुलला इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल, द बाहुबली. 12 चेंडू बनवायचे धावा 21. हे षटक फार महत्वाचं असेल. करण ठाकूर फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. लॉंगॉनला डीपमध्ये अमोल पाटील आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 36 धावा जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. काटेकी टक्कर, विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. हेमंत मराडे पहिला चेंडू खेळतायत. 29 या धावसंख्येवरती पंकज भोले बॅटिंग करतायत. ड्राईव्ह करतायत, डीप मधून फिल्डर येतील. अमोल पाटील फार वेगाने चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले, खराब क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंकज भोले आणि हेमंत मराठेमध्ये खूप चांगला तालमेल आहे, खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 10 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लकी 11 जय हनुमान मोठी देसाई. हा सामना असणार आहे. क्षेत्ररक्षक आहे चेतन पाटील होते आणि रितेश मात्र येत आहे डीप मधून. आणि बघा आज नशीब खऱ्या अर्थाने साथ देतोय श्री गणेश मानकिवली या टीमची, कारण की या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 झेल सोडलेत आणि त्यानंतर हा रनआउट देखील होऊ शकले असते जर चेंडूला गॅदर करून स्टंप वरती लावलं असतं योगेश पाटील यांनी, परंतु तसं होत नाही. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. करण ठाकूर परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला फ्लिक केला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाईल 41. बघा डगआउट मधून कोणी आवाज देऊ नये ही विनंती असेल श्री गणेश मानकिवली या संघाला आयोजकांकडून. धावसंख्या 41 आहे. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 21 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय पंकज भोले. 8 चेंडू बनवायचे धावा 15. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. या षटकामध्ये 5च्या 5 चेंडू यॉर्कर आपण पाहिलेत, फुलर लेनचे पाहिलेत. करण ठाकूरच्या माध्यमातून 7 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल, कारण की 8 फलंदाज पहिल्या इनिंगमध्ये गमावले होते सोनारपाडा या संघाने आणि आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालाय श्री गणेश मानकिवली या टीमचा. 7 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे श्री गणेश मानकिवली या संघाला. विनंती असेल एकत्र येऊ नका, सोनारपाडा टीमला विनंती आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल आपण सक्त ताकीद द्या. मॅच 6 चेंडू जिंकण्यासाठी 15
धावांची गरज आहे. रिद्धेश पाटील वरती विश्वास दाखवलाय संघनायकाने. ज्या रिद्धेश पाटीलने 13 धाव्यांचं षटक हाताळलं होतं तिसरं, त्याच रिद्धेश पाटीलला आता मात्र या अंतिम षटकामध्ये 15 धावा डिफेंड करायच्या आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. विकेट न गमावता 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे या किंग्स ट्रॉफी मध्ये. हेमंत मराडे सिक्सर किंग ज्याला म्हटलं जातं. क्या बात आहे, क्या बात आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात लागतोय. अजून एक धक्का श्री गणेश मानकिवली या टीमला. हेमंत मराडे बॅक टू द पविलियन. सोनारपाडा संघ एक नामवंत संघ आहे. योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलाय. ऑन साइडला बिग हिट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. झेल सोडलेत पंकज यांचे आणि त्यानंतर आक्रमक बॅटिंग करतोय. 18 चेंडू आणि 35 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पंकज भोले. अजून एक तडाखा आपण पाहतोय. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. तीन चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज आहे. 2 केल्या तरी संघ जिंकू शकेल विकेटच्या आधारावरती. यस, मॅच बॉल येतोय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. नक्कीच 2 केल्या तरी संघ जिंकू शकेल श्री गणेश मानकिवली. अजून एक चांगला स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु हा फ्लॅटेड स्ट्रोक येतोय. सलग चालाय. हा तिसरा षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे श्री गणेश मानकिवली संघाने. अभिनंदन श्री गणेश मानकिवली या संघाचं. हार्ड लक ईश्वरी 11 RM गावदेवी सोनारपाडा संघाचं. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. तर या सामन्याचं देऊया आपण मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या नाबाद 47 धावा. पंकज भोले या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.